संदीप चौधरी नूतन औद्योगिक प्रशिक्षण संस्था चिनावल येथे जोडारी विभागामध्ये कार्यरत आहे। प्रशिक्षणार्थी मित्रांनो, आज आपण रोप ड्राईव्ह बद्दल माहिती पाहूया। रोप म्हणजे दोराच्या साहाय्याने शक्तीचे संक्रमण करण्यासाठी वापरला जातो। साधारणतः प्रशिक्षणार्थी मित्रांनो, आपल्या शेतामध्ये विहीर आहे, त्या विहिरीमधून काही जर वस्तू किंवा गाळ काढायचा असेल किंवा एखादी मोटर वरती काढायची असेल तर आपण त्यावेळेस दोराच्या साहाय्याने बाहेर काढलं जातं। म्हणजे त्या ठिकाणी आपण जे शक्तीचे वहन करतो ते रोप ड्राईव्हमुळे करतो। रोप ड्राईव्ह उपयोगात मोठ्या प्रमाणात शक्तीचे वहन हे जास्त अंतरावर करायच्या ठिकाणी केला जातो। म्हणजे जास्त ठिकाणी जर अंतर असेल तर या रोप ड्राईव्हच्या मदतीने केलं जातं। या ड्राईव्ह करता रोप आणि हाफ राऊंड ग्रूस पुली याचा उपयोग करतात। रोप ड्राईव्हचा उपयोग प्रामुख्याने टेक्सटाईल इंडस्ट्रीज म्हणजे कापड उद्योग, खाणकाम म्हणजे खाणीतून कोळसा काढण्याचं जास्त अंतर असलेल्या ठिकाणी करतात। पर्यटन क्षेत्रात ट्रॉली व्हॅन आपण पाहिलं असेल की या डोंगरावरून दुसऱ्या डोंगरावर जर जायचं असेल तर ते ट्रॉलीच्या साहाय्याने केलं जातं। तिथे सुद्धा रोपच्याच शक्तीचे वहन हे त्या ट्रॉलीच्या लोडद्वारे केलं जातं। रोप ड्राईव्ह करता कॉटन, हेम, मनीला, सिंथेटिक, ज्यूट तसेच स्टील वायर यापासून बनवलेले रोप वापरतात। पुलीजमध्ये ठराविक मर्यादित मिसअलाइनमेंट असणाऱ्या ठिकाणी तसेच वातावरणात दमटपणा किंवा आर्द्रता असेल तसेच स्थिर तापमान असलेल्या ठिकाणी रोप ड्राईव्हचा उपयोग करतात। रोप ड्राईव्हचा उपयोग आपण पाहत आहोत। आकृतीत दाखवल्याप्रमाणे रोप ड्राईव्हचा उपयोग केला जातो। ड्रायव्हर ड्रिव्हन, गाइडिंग स्लीव आणि टेन्शन वेटेज या आकृतीत दाखवलेला आहे। अशा प्रकारे टेन्शन कॅरेजमध्ये याचा उपयोग केला जातो।